नमस्कार मित्रांनो, धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई येथे 179 पदाच्या भरती निघालेली आहेत. गट ब गट क च्या जागा आहे या विधी सहाय्यक, लघुलेखक, निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक अशा जागा आहे. 179 पदासाठी ही भरती निघालेली आहेत मित्रांनो. संपूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की असलेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. तर मित्रांनो, हे इथं डेट दिलेली आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी दिलेला आहे मित्रांनो. 11/9 ते 3/10 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. आणि इथे फीस असेल 1000 आणि 900 मागासवर्गासाठी. ठीक आहे. तर मित्रांनो, एक एक पदानुसार आपण बघूया. फर्स्ट आहे विधी सहाय्यक. एकूण 3 पदे आहे. वेतन श्रेणी आहे 41,000 ते 1,32,000 पर्यंत सॅलरी आहे. ठीक आहे. तर याच्या कास्ट वाईज जागा दिलेल्या आहे. एकूण किती 3 आहे. ठीक आहे. तर इथे महिला वगैरे दिलेले आहे, सर्वसाधारणसाठीच आहे तिन्ही. आणि इथे शैक्षणिक पात्रता पाहिजे मित्रांनो. याला संविधानिक विद्यापीठाची विधी मधील पदवी पाहिजे किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता असली पाहिजे. खाजगी किंवा शासकीय कार्यालयामधील धर्मदाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. ठीक आहे. आता समोर आहे लघुलेखक. तर याला झूम आउट करून घेऊ मित्रांनो. नाही होणार ते. याच्यात 2 पदं आहेत. सॅलरी असेल 44 ते 1,42,000 पर्यंत सॅलरी असेल. आणि एकूण 2 पदासाठी जागा निघालेल्या आहेत. आणि अर्थ असेल माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि इथं तुम्हाला 120 मिनिट म्हणजे टायपिंग पाहिजे. 40-30 मराठी इंग्लिश मराठी सॉरी. आणि तिसरं आहे लघुलेखक कनिष्ठ श्रेणी. तर यांचं वेतन आहे मित्रांनो 41,000 ते 1,32,000 पर्यंत. कास्ट वाईज जागा दिलेल्या आहे इथे तुम्ही बघू शकता. आणि अर्थ वगैरे बघूया. तर माध्यमिक शालांत उत्तीर्ण असायला पाहिजे आणि किमान म्हणजे इंग्लिश मराठी 40-30 पाहिजे मित्रांनो याला पण. ठीक आहे. आता निरीक्षक या पदाचं एकूण 121 जागासाठी जागा निघालेली आहे मित्रांनो. जागा जास्त आहे. 35,000 ते 1,12,000 पर्यंत सॅलरी असेल. आणि इथे कास्ट वाईज जागा दिलेल्या आहे तुम्ही बघू शकता. वर्ग अजासाठी 13, अजा विजा हे जागा दिलेल्या आहे इथे. याची शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो. उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणत्याही उच्च अर्थ धारण केलेली असावी. फक्त एवढीच मतलब टायपिंगची इथे अट नाही आहे मित्रांनो. इथे आता लास्टचा आहे 5व्या नंबरचं वरिष्ठ. एकूण 31 पदासाठी जागा निघालेल्या आहेत. सॅलरी असेल 25,500 ते 81,000 पर्यंत सॅलरी असेल मित्रांनो. याला कास्ट वाईज जागा दिलेल्या आहे इथे. आणि पात्रता आहे उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणत्याही उच्च अर्थ धारण केलेली असायला पाहिजे. ठीक आहे. आणि उमेदवाराने म्हणजे टायपिंग वगैरे पाहिजे 30-40 इंग्लिश. ठीक आहे. इंग्लिश मराठी. आता सिलेबस वगैरे काय निवड कशी होणार आहे ते बघूया. इथे वयोमर्यादा दिलेली आहे. विधी सहाय्यक लघुलेखक उच्च श्रेणीचा आणि लघुलेखक कनिष्ठ श्रेणीचं याचं हे दिलेलं आहे वयोमर्यादा वगैरे इथे. ठीक आहे. तर मागासवर्ग कास्ट वाईज दिलेले आहे. खेळाडू वगैरे दिव्यांगासाठी 45 वर्ष इयर असेल. ठीक आहे. आणि इथे निरीक्षक पदासाठी आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी इथे 3 ऑक्टोबर 2025 ही डेट असेल. वयोमर्यादा समोर दिलेली आहे कास्ट वाईज. ठीक आहे. 18, 38, 43 आणि 45 पर्यंत असेल. इथे कास्ट दिलेले आहे. तुमच्या कास्टनुसार तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, पोस्ट वाईज सिलेबस वेगळा आहे. तर इथे लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक कनिष्ठ श्रेणी, निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी हा सिलेबस आहे. याच्यामध्ये मराठीमध्ये संपूर्ण समोर सब टॉपिक दिलेले आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे. इंग्रजी असेल, बुद्धिमापन चाचणी असेल, सामान्य ज्ञान, याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र
ठीक आहे. सामान्य विज्ञान, चालू घडामोडी हे असेल. ठीक आहे, इतके टॉपिक असेल मित्रांनो यासाठी. ठीक आहे, आता दुसरी पद बघूया. आणि याच्यामध्येच जो बुद्धिमत्तेचा स्लॅबस दिलेला आहे तो डिटेल्समध्ये इन डिटेल्समध्ये दिलेला आहे इथे. ठीक आहे, आता विधी सहाय्यक गट ब या पदाचा इथे सिलेबस दिलेला आहे. ठीक आहे, तर तुम्ही मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल भरतीबद्दल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की असलेच नवीन नवीन जागेचे व्हिडिओचे आपल्या चॅनलवरती येत असतात नवीन भरतीबद्दल. ठीक आहे, आणि याचा जो सिलेबस आहे त्याच्या सिलेबस वाईज लेक्चर पण येणार आहे, त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, PDF पाहिजे असेल तर 93 22 36 71 44 या नंबरवरती कॉल करू शकता, PDF मिळून जाईल.